श्रीनाथ जी गुरु जी को आदेश, माया स्वरूपी सदगुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभू सती श्री गुरु कपक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ श्रवणी जालेंद्रनाथ महाराज जी को आदेश, राज योगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशे सिद्धव को आदेश, अलख पुरुष को आदेश आदेश आदेश। तर थंबनेलवरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल मी आज कोणत्या विषयावरती हे व्हिडिओ बनवतो आहे। ऑलरेडी एक प्लेलिस्ट आपली चालू आहे ज्यात आपण नाथांचे आभूषण सांगतो आहे। पहिलं आभूषण जे रुद्राक्षाची माळ, ज्याला सिद्धमाळ देखील आपण बोलतो, त्याचं वर्णन मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। तर ती माळ शिष्याला गुरुदीक्षामध्ये दिली जाते। पण गुरुदीक्षा प्रत्येक संप्रदायात गुरुदीक्षा पहिली गोष्ट म्हणजे केली जाते, पण गुरुदीक्षा ही नाथ संप्रदायात 7 प्रकारे केली जाते। ठीक आहे, तर ह्या 7 प्रकारांची मी आज तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे की हे 7 प्रकार कोणते आहेत, आणि या 7 प्रकारामध्ये ओव्हरऑल म्हणजे वरून सांगेन की 7 प्रकारच्या दीक्षेमध्ये काय केलं जातं। जर तुम्हाला ह्या 7 प्रकारच्या दीक्षेमध्ये डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असतील तर खाली मला कमेंट करून सांगा, मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्याची डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। तर सर्वात पहिला तर गुरुदीक्षा म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। तर गुरुदीक्षा म्हणजे काय की आपण ऑफिशियली एका आध्यात्मिक गुरुच्या सानिध्यात राहून त्याला गुरु म्हणून स्वीकारतो आणि तो गुरु आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतो। हे करण्याचं गरजेचं काय आहे, कारण की पहिली गोष्ट म्हणजे ऑफकोर्स त्यांनी ज्या विद्या शिकलेल्या आहेत त्याच्या गुरुकडून त्या विद्या, सर्व तंत्र, जे काही भक्ती आहे, भक्ती मार्गातला जो मुख्य वाटचाल आहे, जी वाट आहे, ते मार्गदर्शन करायसाठी हा गुरु असतो। आणि गुरु आणि शिष्यामधली वार्ता कधीच बाहेरच्या कुठल्या व्यक्तीला समजत नाही। त्यामुळे गुरु शिष्य परंपरेतली जी वाक्य असतात ती बाहेरच्या शिष्याला समजणं कठीण असतं किंवा ते समजणार पण नाहीत, कारण की गुरु नाही आहेत। तर गुरु करणं भरपूर महत्त्वाचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे मी गुरुवरती पहिला पण एकदा व्हिडिओ बनवला आहे, जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा। गुरु तर पण थोडक्यात सांगतो की गुरु करणं महत्त्वाचं काय आहे की समजा एक तुमच्यासमोर पंचपक्वान्न किंवा असं खूप सारे पक्वान्न, मिष्टान्न सर्व ताटासमोर वाढले, पण तुम्हाला त्या अन्नाचं चवच नसेल, तुम्हाला माहीतच नसेल की हा अन्न, हे जे पदार्थ आहे, हे जे द्रव्य आहे ते कोणत्या चवीचं आहे, तर तुम्ही त्याला खाणार। पण प्रत्येक वेळी ते गोडच असेल असं नाही, काही वेळी ते तुरट असू शकतं, काही वेळी ते तिखट असू शकतं, काही वेळी ते आंबट असू शकतं। तर जर ते तिखट आहे तर त्याला एका स्पेसिफिक एका प्रमाणात खायला लागतं। जर ते गोड आहे तर ते एका प्रमाणात खातो आपण, जर ते तुरट आहे तर एका प्रमाणात खातो आपण, आंबट आहे तर एका प्रमाणात खातो आपण। तर ते प्रमाण आणि त्या वस्तूची, त्या द्रव्याची चव सांगणारं कोण असतं? गुरु असतो। जर आपल्याला माहीतच नाही की त्याचा परिणाम काय होणार आहे आणि आपण जास्त तीव्र पद्धतीने, जर समजा आता जर भैरव साधना एखादी आहे, जर गुरूंनी आपल्याला ती दिली आहे तर ती त्यांचं प्रमाण असतं, त्यांचं ते एक बोलतात ना मेजरमेंट असतं, तेवढ्यानुसार ते देतात। जर आपण दुसऱ्या इतर कोणाकडून तरी घेतली आणि ती जर विद्या त्यांनी उग्र स्वरूपात सांगितलेली असेल तर मग प्रॉब्लेम होणार। असो, तर नाथ पंथात 7 प्रकारच्या दीक्षा दिल्या जातात। गुरुदीक्षा ही सर्वप्रथम दीक्षा दिली जाते, ज्यात गुरु त्या शिष्याला शिष्य म्हणून स्वीकारतो। ह्या गुरु दीक्षेत शिष्य स्वतःच्या गुरूंना 5 फळं
एखादं कोणतं तरी फूल कमळाचं असेल किंवा गुलाबाचं असेल, जास्त करून माझ्या गुरुशिष्य परंपरेनुसार आम्ही गुलाबाचं फूल देतो गुरूंना ते, आणि गुरूंसाठी 51 रुपयाचं दक्षिणा ही दिली जाते. नाथ संप्रदायामध्ये गुरुदीक्षेत गुरूंना कुठलीशी अशी मोठी रक्कम दिली जात नाही. आजकाल मी गुरु पाहिले आहेत जे 1-1, 1.5 लाख घेतात आणि गुरुदीक्षा देतात, परंतु एवढी मोठी रक्कम माझ्या मते तरी आजवर नाथ संप्रदायात किंवा माझ्या गुरुशिष्य परंपरेत अजून आली नाही आहे. तर असो, पहिली गुरुदीक्षा दिली जाते. त्या ह्याच्यात जसं सांगितलं की 5 फळं 51 रुपये आणि 1 गुलाबाचं फूल शिष्य गुरूंना अर्पण करतो. त्याच पद्धतीने गुरु मिष्टान्न त्याच्या शिष्याला स्वतःच्या हाताने भरवतो. मिष्टान्न म्हणजे जास्त करून तर लाडू असतात, लाडू आणि किंवा पेढा असतो. माझ्या वेळेस लाडू होता, तर लाडू भरवतो. त्यानंतर गुरु शिष्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ अर्पण करतो, जे पहिलं आभूषण नाथांच्या दीक्षेत असतं, जे मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर ती रुद्राक्षाची माळ म्हणजे तिला सिद्धमाळ देखील बोलतात, काही जण तिला गुरुमाळ बोलतात, पण शेवटी ती रुद्राक्षांची 108 मण्यांची माळ असते. त्यात 108 मोती असतात आणि 9वा मोती जो असतो, 9वा जो मणी असतो त्याला गुरुमणी देखील म्हणतात, कारण की तो जो 109वा रुद्राक्ष मणी असतो तो गुरु सांगतात की कोणत्या मुखाचा घालायचा. म्हणजे रुद्राक्षात पण अनेक 1 ते 14 मुखी आपण बघतो. खरं तर शिवमहापुराणात व इतर अजूनपर्यंत भेटलेल्या रुद्राक्ष म्हणजे शिवमहापुराणानुसार जर बघितलं तर टोटल 35 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहेत. आणि आजच्या तारखेत जर बघायला गेला तर जवळजवळ 72-73 मुखीपर्यंत देखील रुद्राक्ष भेटलेले आहेत, पण ते खूप रेअर आहेत. असो, पण तो 109वा मुखी कितवा मुखी 109वा मणी कितवा मुखी घालायचा आहे तो गुरु ठरवतो. असो, ती भारतापुढची. त्यानंतर गुरुदीक्षा एकदा की झाली की डिपेंड करतं गुरूंच्या कुठल्या गुरुशिष्य परंपरेत, कारण की आपल्या नाथपंथात देखील 12.5 पंथ आहेत. तर त्या 12.5 पंथांपैकी माझी जी गुरुशिष्य परंपरेत येते, मी माझ्या गुरुशिष्य परंपरेनुसार सांगतो आहे सर्व. तर माझ्या जी गुरु म्हणजे गुरु 1.25 महिना किंवा काही गुरु तर 7 महिने 9 महिनेही घेतात, पण माझी जी दीक्षा झाली तर ती मंत्रदीक्षा 1.25 महिन्यानंतर केली जाते. तर त्या मंत्रदीक्षेत 2 मंत्र दिले जातात, कानमंत्र असतो आणि गुरुमंत्र असतो. हा जो गुरुमंत्र असतो, मुख्य गुरुमंत्र असतो, शिष्याला हा मंत्र मरेपर्यंत जपायचा असतो. म्हणजे जेव्हा पण हातात माळ घेतली आणि कुठला मंत्र जर त्याला गुरूंचे स्मरण करायचं असेल तर काही असेल, हा मंत्र जपला जातो. हा पूर्ण सिद्ध मंत्र असतो. ह्याच्यापेक्षा पॉवरफुल जगात कोणताच मंत्र नाही आणि ह्यालाच सतत जपणं हा मूळ उद्देश असतो. याच्या संख्या नसते, कितीही जपू शकतो. तर हा गुरुमंत्र आहे. त्याबरोबर काही पंथात गुरु शिष्याला श्वेत वस्त्र देतात. श्वेत वस्त्र देण्याचं कारण वैराग्य आणि त्याग याचं प्रतीक म्हणून हा सफेद वस्त्र दिलं जातं, जे योग दीक्षा किंवा जोग दीक्षेपर्यंत त्या साधकाने त्या शिष्याने धारण करायचं असतं. म्हणजे जेव्हा पण काही पूजा असेल काही असेल तर त्यांनी सफेद वस्त्रच धारण करायचं. काही वेळेस गुरु काळं वस्त्र देखील देतात, ज्याचा अर्थ असतो की काळा रंग जो असतो हा सर्व रंगांना शोषून घेतो. तसंच सर्व जे काही पॉझिटिव्हिटी आहे ती शोषून घेण्याचं काम त्या साधकात होईल आणि तो लवकर त्या जोग दीक्षा किंवा योग दीक्षेसाठी तयार होईल. तर तिसरी प्रकारची दीक्षा दिली जाते ती योग दीक्षा आहे. योग दीक्षा किंवा जोग दीक्षा देखील म्हणतात. ह्यात मात्र शिष्यांना दीक्षा दिल्यावरती भगवी वस्त्र दिले जातं. ठीक आहे. व जोग मंत्र
किंवा ध्यान मंत्र देखील ह्याच दीक्षेत दिला जातो. ठीक आहे. इथपर्यंत सहसा साधक दीक्षा प्राप्त कोणालाही होऊन जाते. त्यात काही कोणाला काही नाही, गृहस्थ असू दे किंवा ब्रह्मचारी असू दे, काही इश्यू नाही होत. ह्याच्या पुढच्या ज्या दीक्षा आहेत ह्या एका ब्रह्मचारीला दिली जाते. मोस्टली गृहस्थांना जर द्यायची असेल तर ती गुरूंच्या परवानगीनेच दिली जाते. गुरूंची इच्छा असेल, गुरूंचा लाडका शिष्य असेल तरच ती पुढे केली जाते, नाहीतर मग जास्त करून ह्या दीक्षेपर्यंत थांबवतात, पुढे दीक्षा नाही होत. तर पुढची जी चौथी दीक्षा दिली जाते ती नाद दीक्षा. नाथ दीक्षा नाही आहे, नाद दीक्षा. ह्या दीक्षेत साधकाच्या गळ्यात श्री गुरु नाथ पंथीय जानवं घालतात. पुढे जेव्हा मी नाथांच्या आभूषणाची प्लेलिस्ट जशी जशी पुढे जाईल तशी तशी मी नाथ जानव्याबद्दल देखील मी व्हिडिओ स्पेसिफिक बनवणार आहे. त्यामुळे आता मी काही जास्त एक्सप्लेनेशन देणार नाही आहे. हा नाद जानवं किंवा नादी पवित्री किंवा खूप नावं आहेत ह्या गोष्टीला. शैलीशिंगी पण बोलतात, पण ही शैलीशिंगी नाही आहे, ही नाद दीक्षा. नाद दीक्षेमध्ये दिलेली नादी पवित्री आहे. तर ही जी जशी स्क्रीनवरती दिसते, ती दिली जाते. तत्पश्चात पाचवा जो आहे हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे, कर्णछेद दीक्षा. खूप कठीण असा एक परीक्षाच म्हणली पाहिजे शिष्याची असते, जिथे कान छेदलं जातं. आता जी आमची गुरुशिष्य परंपरा आहे, मच्छिंद्रनाथांची गुरुशिष्य परंपरा आहे, तर ह्यात कान हा स्क्रीनवरती जो लाल टिपका दिसतो आहे इकडे छेदला जातो. परंतु कानिफनाथांच्या गुरुशिष्य परंपरा, जी जालिंद्रनाथांची गुरुशिष्य परंपरा आली, कानिफनाथांची गुरुशिष्य परंपरा आली, त्यात कान हा ह्या साईडला, म्हणजे जिथे आता हा टिपका दिसतो आहे तिथे छेदला जातो. 90 ते 95% जे नाथपंथीय जे स्वतःला कानफाटा म्हणून घेतात किंवा जे गोरखनाथ आखाडा किंवा असं काही सांगतात, माहीत नाही, ते लोक जास्त करून हा असाच पद्धतीचा कानात कुंडलं घातलेली असतात. 90-95% मी जे प्रॉपर कानफाटी साधू आहेत मी आजवर पाहिले नाहीत कधी. असो, तर मूळतः जुन्या पद्धतीनुसार ह्या असे कानातले कुंडलं घातली जातात आमच्या गुरुशिष्य परंपरेत. तर ह्या गुरुदीक्षेत काय होतं ह्याचा पण मी डिटेल व्हिडिओ नंतर बनवेलच. सर्व गुरुदीक्षेत जे काय होतं याचा डिटेल व्हिडिओ बनवायचा आहे, पण आज फक्त मी पद्धती सांगणार आहे काय केलं जातं. तर ह्यात गुरु शिष्याला मुद्रिका भेट करतो, जी कानात कुंडलं घातली जातात ती भेट करतो. एका कानात सूर्य समान तेजस्वी मुद्रिका घातली जाते आणि दुसऱ्या कानात चंद्रासमोर तेजस्वी मुद्रिका घातली जाते. तत्पश्चात 6वी जी दीक्षा केली जाते ह्या दीक्षेला अग्निदीक्षा म्हणतात किंवा अग्नदीक्षा देखील म्हणतात. तर ह्यात ही दीक्षा घेतल्यावरती जो शिष्य आहे त्याला धुनी पेटवण्याचा अधिकार भेटतो. नाथ संप्रदायात कोणीही उठसूट घरात धुणा जागवू नाही शकत, धुणा चेतना नाही करू शकत. त्यासाठी अग्निदीक्षा करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या दीक्षेनंतर नाथांचं सर्वात शक्तिशाली असं अस्त्र त्या शिष्याला प्राप्त होतं. गुरु त्याला देतात, त्याचं नाव आहे चिमटा. पूर्ण नवनाथ भक्तिसरात किंवा कोणत्याही नाथ संप्रदायातल्या वाङ्मयात तुम्ही चावून बघा, कुठेच असा उल्लेख भेटणार नाही की नाथांनी चिमटाचा वापर करून कुठल्या तरी शत्रूला पराभूत केलं आहे किंवा त्याच्यावरती आघात केला आहे. त्याचं कारण असं आहे की चिमटा भरपूर जास्त पॉवरफुल शस्त्र आहे, त्याचा कुठेही वापर करणं चूक आहे. त्यामुळे त्याचं आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यासोबत आपण त्याचा उपयोग करून आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतो. असो, तर त्याच्यानंतर 7वी जी दीक्षा दिली जाते ही नाथ दीक्षा आहे, ज्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतंत्रपणे तो साधक स्वतःला नाथ म्हणवून घेऊ शकतो व त्या पश्चात
नाथांच्या गुरुगादीवर देखील त्याला बसायचा अधिकार भेटतो. की जसं की नाथां बघा, गादी तर प्रत्येक शिष्याला दिली जाते, काही दीक्षेनंतर किंवा गुरूंवरती डिपेंड आहे ती वार्ता पूर्णपणे. पण गुरुगादी ही प्रत्येक शिष्याला दिली नाही जात. गुरुगादी ही त्या प्रमुख शिष्याला, त्या लाडक्या शिष्याला भेटते जो गुरुचा मान, सन्मान आणि गुरूंच्या इतकाच ताकदवर असतो, पॉवरफुल असतो. तर ही जे महत्त्वाच्या 7 प्रकारच्या दीक्षा आहेत ज्या नाथ पंथात, खास करून मच्छिंद्रनाथांच्या संप्रदायात येतात. जे 12.5 पंथ आहेत, जे मच्छिंद्रनाथांचा जो कानफाटा आखाडा आहे जो आहे त्या पंथात येतात. तर अशा 7 प्रकारच्या दीक्षा आपल्या नवनाथ संप्रदायात प्रचलनात आहेत. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री नाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्त मंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. लाख निरंतर आदेश.